स्वामींच्या वचनाला बाधा आणली ना, जर ते त्याला दिलंय, तुम्हाला काय अधिकार आहे काढून घ्यायचा? देव आणि गुरुदेवानं ज्याला जे जे दिलंय, मग ती सेवा असेल, वस्तू असेल, आश्रम असेल, त्यांच्याकडून ते हिसकावून घ्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? भरल्या ताटावरून गचंडे मारून परशुराम बाबाला आश्रमाच्या बाहेर काढणाऱ्यांना विचारा, तुम्हाला कोणी अधिकार दिला? शिवयुगी जनार्दन स्वामींना सद्गुरू मानणाऱ्या तुम्हाला कळत नाही का की त्र्यंबकेश्वरचा आश्रम परशुराम बाबांना सांभाळायला दिला होता, सेवेसाठी दिला होता? तुम्ही त्यांना गाठोडं बांधून बाहेर फेकताय. तुम्ही गुरूंची वचन तोडलीत, तुम्ही गुरूंची आज्ञा तोडलीत, तुम्ही गुरुद्रोहाचं पाप केलंय. सेवा केवढी याला महत्व नाही. ती झाडू मारायची असेल, ती स्वयंपाकाची असेल, हिशोबाची असेल, भजनाची असेल, प्रवचनाची असेल, सद्गुरूंनी ज्याला ज्याला जी सेवा दिली आहे त्या सेवेत जो अडचण करतो त्याने गुरुशी द्रोह केलाय, त्याने गुरुची विटंबना केली आहे, त्यांनी गुरु आज्ञा तोडली आहे. आणि हे महापाप कुठल्याच प्रायश्चित्ताने भरून येत नाही. म्हणून ज्येष्ठ गुरुबंधूंचा आदर करा. ते आसन नेऊ नका. आसन नेणं सोपं आहे पण पचवणं अवघड आहे. कारण रामरायाचं वचन गेलंय आणि श्रीराम कसे एक वचनी, एक बाणी, एक पत्नी आहे. त्यांच्या वचनाला भंग करायचा असेल तर न्या, त्यांच्याशी द्रोह करायचा तर न्या, त्यांची आज्ञा तोडायची असेल तर न्या. सगळं होऊ द्या, पण सद्गुरूंनी जी जी आज्ञा दिली आहे, जे जे संकेत दिले, ज्याला ज्याला जे जी सेवा दिली आहे त्याच्यात आडवे येऊ नका. त्याला म्हणतात साधकावस्था, त्याला म्हणतात जीवनातल्या साधना क्रमातली पथ्य. आणि औषधापेक्षा पथ्य मोठं असतं मायबाप. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. एवढंच सांगतो.